सर जय महाराष्ट्र. जय भीम. सर स्वातंत्र्याचा ध्वज फडकवतो, सूर्य तळपतो प्रगतीचा आणि महाराष्ट्राच्या मातृभूमीला मुद्रा आमच्या मानाचा. तुमच्या अस्तित्वाची सन्मानाची संरक्षण न्याय हक्कासाठी आज तुम्ही दफन भूमीची जागा आहे, मागासवर्गांच्या हक्काची जागा आहे, ती आज तुम्ही काय करायला म्हणजे त्या ठिकाणचं अतिक्रमण हटवण्यासाठी या ठिकाणी आलेला आहात. त्या अनुषंगाने आपण या मंडळ म्हणजे कार्यकर्त्यांच्या माध्यमातून आणि शासन आणि प्रशासनाला काय आव्हान करणार आहात? बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितल्याप्रमाणे हक्क मागून मिळत नसतात. हक्क हे जर तुम्हाला शासकीय माध्यमातून मिळाले नाही तर हक्क हिसकावून मिळवावे लागतात. आता आम्ही अतिक्रमण काढा म्हणून आम्ही त्यांच्याशी शासनाशी अनेक वेळा पाठपुरावा केला, त्यांनी अतिक्रमण काही काढलं नाही. अतिक्रमण आमचं आम्ही काढलं. आता राहिला प्रश्न, या जागा मालकाचं नाव काय? या जागा मालकाचं नाव आहे बाळू सावंत. या बाळू सावंतनी सगळे अनधिकृत सगळे हे बांधकामं केली आहेत. PMRDA जशी चांगलीमध्ये कारवाई केली, काय तशी कारवाई इकडे करावी अशी आमची मागणी आहे. एकाला न्याय आणि बाकी 100 जणांना 100 जणांवरती 100 जणांवर अन्याय आणि एकाला न्याय, ही कुठली भूमिका आहे? अशा पद्धतीने शासन जर चालत असेल तर आम्ही त्या शासनाचा धिक्कार करतोय. हे बेकायदेशीर आणि अनधिकृत पद्धतीने यांनी बांधलेली दुकानं आहेत, ही दुकानं सगळी नामशेष करून टाकावी. शासनाला आणि या संघटनेच्या माध्यमातून आजच्या 14 एप्रिल बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या निमित्ताने आज आम्ही आयसर येते येणाऱ्या 4 ते 8 दिवसामध्ये जर काही पटांगण रिकामा करून दिलं आहे आणि आम्ही जे तार कंपाऊंड मारलं होतं ते तार कंपाऊंड तोडून यांनी अतिक्रमण केलं आहे. हे यांनी आम्हाला या बाळू सावंत जागा मालक आहे त्यांनी या जागेचं तार कंपाऊंड परत जसं होतं तसं करून द्यायचं आणि आम्हाला ही जागा पूर्ण 8 दिवसात रिकामी करून द्यायची. जर काय रिकामी केली नाही मग आता आम्ही यांच्या घरापर्यंत आम्हाला जायला लावू नका तुम्ही, एवढं ध्यानात ठेवा. आम्ही पण बाबासाहेब आंबेडकरांची अवलाद आहे. काय त्या भाडखाव लोकांनी जसे भाडं खातात, मिलाटावर लोणी खाणारी माणसे, तसं आमची माणसं आजही रक्ताचं पाणी करतात आणि आम्ही कष्टाची भाकर खातो, आरामची भाकर खायची. बाबासाहेब आंबेडकरांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी आम्हाला सांगितलं आहे, ज्यांना सांगितलं असेल ते खातात. आम्ही 8 दिवसा इशारा देतो शासनाला आणि या जागेचा भाडं खाण्याचा भाडखाव बाळू सावंत आहे त्या भाडखाव बाळू सावंतनी 8 दिवसात सगळी जागा रिकामी करावी आणि PMRDA जी चांदोलीपर्यंत त्या PMRDAची हद्द आहे, या PMRDAच्या अधिकाऱ्यांनी आता पत्र देणार आहे. हे सगळी जागा PMRDAच्या अधिकाऱ्यांनी रिकामी करून द्यावी. जसं पलीकडचं आमच्या डोळस लोकांचं अतिक्रमण त्यांनी काढलं ना, तसं या सावंत लोकांचं अतिक्रमण पण त्यांनी आता काढावं. जर काढलं नाही तो डोळस शांत बसला पण हा भीमशक्तीचा विजय डोळस महाराष्ट्रभर पेटवल्याशिवाय राहणार नाही. एवढं सगळं प्रशासनाने आणि PMRDAच्या लोकांनी याची नोंद घ्यावी आणि 8 दिवसात आतमध्ये आता आमची जागा रिकामी करावी दफनभूमीची आणि आमचं जसं कंपाऊंड होतं बाळू सावंत भाडखावने आम्हाला करून द्यावं. एवढं मी बोलतो. आपल्या सर्व पत्रकारांनी आमच्या विनंतीचा स्वीकार केला आणि आमचं जे काय म्हणणं होतं, माझ्या संघटनेचे कार्यकर्ते पदाधिकारी आज इथं त्याच त्या सूर्याला साक्ष देऊन उभे राहिलेत. हे जे साक्षीदार आणि हे जे साक्षीदार हे माझे सैनिक जे आहेत, हे गोरगरिबांच्या जनतेला न्याय देण्यापासून संघर्ष चालू आहे. आज मध्ये इतक्या घटना घडल्या, त्या मुलीच्या त्याला तिला दफनभूमी करायला इथं जागा मिळालेली नाही. इथं अतिक्रमण करताना भाड्याने लोक देऊन तिथलं भाडं घेत आहे. आज भीमशक्ती संघटनेने आज जे एवढं सगळं पाडले, त्या पाडण्याचं जेवढं मटेरियल आहे आजच्या जर उचललं नाही तर इथं जागो करून सगळं मटेरियल JCB लावून काढलं जाईल, याची आम्ही ग्वाही देतो आणि मी माझे 2 शब्द संपवते. जय भीम. तार आहे ना, तार हे बघ नाही तार आहे किशोर, ठोक ना डायरेक्टली हातोडे आणतो तुझ्या हे म्हणजे ती तार पिळल्या जाणार नाही. हारकुडे इथं काही लोकांनी अतिक्रमण केलं होतं. खरं वास्तविक पाहता ही मागासवर्गीय आणि बेवारस लोकांची दफनभूमी आहे, परंतु आजही ती जुन्या काळातील ती म्हणजे आहे की मेलेल्या माणसाच्या टाळूवरचं लोणी खाणारी माणसं आजही या जाती जमातीमध्ये उभे राहिले आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं भीमा कोरेगावचं स्मारक असेल, तिथं देखील काही लोकांनी अतिक्रमण केलेलं आहे. राजगुरुनगर खेडच्या बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा ज्या ठिकाणी बसवला त्या ठिकाणी देखील काही लोकांनी तिथं अतिक्रमण केलेलं आहे. तळेगावमध्ये ज्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं वास्तव्य होतं त्या ठिकाणी देखील बाबासाहेब आंबेडकरांच्या बंगल्यावर तिथं देखील काही लोकांनी अतिक्रमण केलं आहे. जिथं जिथं मागासवर्गीय समाज
काहीतरी कारणासाठी उभा राहतो. आतापर्यंत तुम्ही आमच्या जागेमध्ये जमिनीमध्ये अतिक्रमण केलं, आम्हाला काही वाटलं नाही. परंतु आता तुम्हाला आमचे मसनवाटे कमी पडायला लागले, आमच्या दफनभूम्या तुम्हाला कमी पडायला लागल्या. आता तुम्ही आमच्या माणसांना गाडण्यासाठी जी जागा आहे त्याच्यावर देखील तुम्ही उद्योगधंदे चालू करून तुम्ही त्या मेलेल्या माणसाच्या टाळूवरच्या लोणी तुम्ही खायला सुरुवात केली आहे. अशा धनदांडग्या लोकांना आम्ही 2022 पासून 2012 मध्ये आम्ही पहिलं आंदोलन केलं. 2012 मध्ये आम्ही पहिलं आंदोलन करून ही जागा रिकामी करून दिली. 2012 नंतर रिकामी केल्या जागेवरती त्याच्यानंतर परत या जागेवरती अतिक्रमणाला सुरुवात झाली. परत झाल्या अतिक्रमणाला सुरुवात झाल्यानंतर खेडमध्ये एक 7 वर्षाची चिमुरडी पोरगी वारली. त्या मुलीचा अंत्यविधी करता येणार नाही, त्या मुलीला दफनविधी करावा लागतो. जसं ज्या पद्धतीमध्ये सगळं हिंदू धर्म असेल, ख्रिश्चन धर्म असेल, इसाई धर्म असेल, त्याचप्रमाणे आमच्या इतर जातीय धर्मांमध्ये देखील लहान बालकांना दहन केलं जात नाही तर त्याला दफन केलं जातं. त्या मुलीला गाडण्यासाठी तर जागा मिळाली नाही. त्या दिवशी मी मुंबईमध्ये असल्या कारणास्तव 2022 मध्ये त्यामुळं त्या मुलीचं पेट या राजगुरुनगर खेडवरून चिंचवड या ठिकाणी पत्रकार महोदय तिकडे नेण्यात आलं गेलं. मला एक सांगा, आता या लोकांनी कोणती जागा अशी शिल्लक ठेवलेली आहे की तिथं अतिक्रमण करत नाहीयेत? मागासवर्गीयांची जागा काय यांना अतिक्रमण करण्यासाठी मुभा त्यांना मिळाल्या आहेत का? तुम्ही मला एक सांगा. महारत्नाच्या जागेच्या संदर्भामध्ये मी आतापर्यंत काय बोललो नाही. महारत्नाच्या सगळ्या जागा या लोकांनी अतिक्रमण करून घेतल्या आहेत. शासनाने 50% निधी म्हणजे शासनाने त्यांचा 50% निधी घेतला, त्यांनी त्यांची रक्कम वसूल केली आहे. आज मागासवर्गीय लोक देशी दौडायला लागले आहेत. या महसूल विभागातल्या लोकांनी प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये पैसे खातात आणि त्यांना परवानग्या देऊन टाकतात. आज माझा मागासवर्गीय समाज रस्त्यावर आलेला आहे. ठीक आहे, आमच्या शेती तुम्ही लुटल्या, आमच्या जमिनी लुटल्या, आमची घरं तुम्ही लुटली. अरे पण दफनभूमी आणि मसनवाटे तरी आम्हाला ठेवा. आम्हाला जिवंतपणे तुम्ही राहू देत नाहीये. किमान मेल्यानंतर तरी आमची मुलं बाळ आणि आमच्या समाजाला कमीत कमी सुख शांती मिळेल एवढा तरी किमान तुम्ही आमच्यासाठी ठेवा. मी सगळ्या पत्रकारांना निवेदन आणि विनंती करतोय की आज या ठिकाणी मी आता हे अतिक्रमण स्वतः माझ्या हाताने पाडण्यास सुरुवात करत आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा असं नाही करणार ते. मग त्याला लागेल. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा, एकच साहेब, एकच साहेब, बाबासाहेब, एकच साहेब, बाबासाहेब, एकच साहेब, बाबासाहेब, एकच साहेब, बाबासाहेब, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, विजय असो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, विजय असो, एकच साहेब, बाबासाहेब, एकच साहेब, बाबासाहेब, छत्रपती शिवाजी महाराजांचा. पाणी नको पाणी नाही. हे धर रे. हे पट्या चल रे. हे पट्या चल ना. विजय असो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, विजय असो, शिवाजी महाराजांचा, विजय असो. शिवाजी महाराजांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. नाही तर पहिला असतो. विजय असो, बाबासाहेब, बाबासाहेब, विजय असो, विजय असो, बाबासाहेब, बाबासाहेब, विजय असो, विजय असो, बाबासाहेब, बाबासाहेब. हे तो खाली चौघांना बघून मला काढून टाकतो काम. वर उचला, वर उचला. हे तो खाली काढणार आहे. बाबासाहेब, 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 छत्रपती शिवाजी महाराजांचा, विजय असो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, विजय असो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. विजय असो. बोलू का परत? हो ओले साहेब बोलू का? यार सगळ्यांनी जोर लावा ना. यार पडत नाही तुम्हाला. लावा जोर मला. काढून टाका. पलीकडला एक राहिला. थांब रे बाळा थांब.
इकडे या. इकडे जोर लावा. थांबा, इकडे या सगळे. फाडून टाका सगळं, हे फाडून टाका, वर चढून फाडून टाका सगळं. चाल जा जेवण. याच्याकडे जा, आल्याकडे. इकडे. जा जेवण. सांभाळे बाबा.